बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार भारत सरकारने हस्तक्षेप करून थांबवावेत या मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाने नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले। यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, शैलेश सूर्यवंशी, मसूद जिलानी, किरण उहाले, विजय काळदाते, डीजी सूर्यवंशी, राजेंद्र ताजने, संदेश फुले, विजय भालेराव, भैया मणियर आदी उपस्थित होते। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून हटवल्यानंतर या देशात हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे। हिंदू महंत चिन्मय कृष्णदास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली। बांगलादेशच्या ध्वजाच्या कथित अपमानाचा आरोप त्यांच्यावर आहे। ढाका येथील इस्कॉन मंदिरावर हल्ला करून मूर्तीची विटंबना करण्यात आली। 1972 मध्ये पाकिस्तानच्या तावडीतून बांगलादेशला वाचवण्यासाठी भारताने आपले 17,000 सैनिक गमावले। मात्र बांगलादेशने अत्याचारी पाकिस्तानला मित्र केले आहे। बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर कडक पावले उचलावीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून तेथील हिंदूंवरील हल्ले थांबवावेत। या अत्याचाराबाबत भारत सरकारने कडक पावले उचलावीत। यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। जे बांगलादेशामध्ये जो काही हिंदूंवर अत्याचार होतो आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जे वातावरण बिघडलेलं आहे आणि हिंदू लोकांची परिस्थिती अतिशय त्या ठिकाणी वाईट झालेली आहे आणि म्हणून त्याच्याचा निषेध करण्यासाठी आणि या संदर्भामध्ये जे काही केंद्रातलं सरकार आहे त्या सरकारने काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे। एका साईडला हिंदुत्वाचे नारे देतात, हिंदुत्व सांगतात, परंतु आज सगळा देश पेटेल असताना किंवा देशामध्ये हिंदू ती मागणी करत असताना केंद्र सरकार मात्र गप्प आहे। या संदर्भामध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी देखील प्रश्न विचारला, परंतु त्या ठिकाणी त्याला कुठलंही उत्तर न देता त्या ठिकाणी तो प्रश्न पुढे ढकलून देण्यात आला। म्हणजे एका बाजूने असं वाटतं की हे बेगडे हिंदुत्व करतं की काय, आणि म्हणून आमच्या रक्तात बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन निषेध केलेला आहे। याची दखल केंद्र सरकारने घ्यावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।